आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक संचालनालय DGCAनं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी, असे निर्देश DGCAनं दिले आहेत. गाव आणि महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ माविम तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. राज्यातील चारा टंचाईच्या समस्या तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मंत्रालयातील महसूल मंत्री बावनकुळे यांच्या दालनात ही बैठक पार पडली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून सन 2025-26 मध्ये स्वाधार योजनेच्या hmas.maha.it.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्ह्यात तसंच तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरता त्या विद्यार्थ्यांचे अर्ज तपासण्याची कार्यवाही सुरू आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नागपूर इथं संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना सुरू आहे. गुजरात संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरू संघाच्या 14व्या षटकात 3 गडी बाद 139 धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली आणि ब्रह्मपुरी जिल्ह्यात आज 46.6 अंश सेल्सिअस इतकं विदर्भातलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.